सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या काही चित्तथरारक बातम्या बघूया। सोसाट्याचा वारा, पाऊस सुरू झाला की आपल्याला आडोसा घेण्याशिवाय कुठला पर्याय नसतो। मात्र अनेकदा हाच आडोसा दगा देतो आणि अघटित घडतं। अशीच घटना बीडमध्ये अहिल्यानगरच्या पेट्रोल पंपवर घडलेली आहे। जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाला, ज्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपवरील शेडचा आसरा घेतला, पण त्या शेडनेच वाऱ्यासमोर गुडघे टेकले आणि ते कोसळलं। सुदैवाने याच्यात कोणी जखमी झालं नाहीये। वर्षभरापूर्वी मुंबईच्या घाटकोपरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये होर्डिंग अंगावर कोसळून अनेकांच्या ते जीवावर बेतलं होतं। त्यामुळे वादळी वाऱ्याच्या पावसात आसरा घेताना सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे। विजांचा लखलखाट होत असेल तर झाडाखाली थांबणं सुद्धा टाळायला हवं। निसर्गापुढे कुणाचंच काही चालत नाही, पण त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी। सध्या खून, वाद, हाणामारी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये आणि अशा घटना घडण्यासाठी अगदी छोटंसं कारण सुद्धा पुरेसं ठरतंय। आता अशीच एक घटना घडलेली आहे सांगलीच्या सह्याद्रीनगरमध्ये। एका सराईत गुन्हेगाराचा तलवारीनं वार करून आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय। हल्लेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि संजयनगर पोलिसांची पथकं रवाना केलेली आहेत। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय। आगीत तेल ओतणं हे वाक्य आपण ऐकलं असेल, मात्र जेव्हा तेलच पेट घेतं तेव्हा काय होत असेल त्याची ही दृश्य बघा। पेट्रोल पंपवर बाईकमध्ये पेट्रोल भरताना अचानक आगीचा भडका उडाला। घटना आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातल्या पेट्रोल पंपवरची। एका दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना टाकीला आग लागली। यासह पेट्रोल भरणाऱ्या मशीननं सुद्धा पेट घेतला, मात्र पंपावरच्या कर्मचाऱ्यांना सतर्कता दाखवली आणि सगळ्या मशीन्स तातडीनं बंद केल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या कर्मचाऱ्यांना समयसूचकता दाखवली, अग्निशामक बंबाचा सुद्धा वापर केला आणि आग विझवली। योग्य वेळी कर्मचाऱ्यांना शक्कल लढवली म्हणून ठीक, मात्र अशी आग मोठं नुकसान करू शकते एवढं मात्र नक्की। किरकोळ वाद विकोपाला जातो आणि मग एकमेकांवर हल्ला, मारहाण करण्यापर्यंत विषय जातोय। उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात गुंडांच्या टोळक्यानं दुकानात बसलेल्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबियांना काठ्यांनी बेदम मारहाण केली। या गुंडांनी दुकानदारालाच नाही तर त्याच्या भावासह वृद्ध मातेला सुद्धा लक्ष्य केलं। या दुकानावरून 2 गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे आणि या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जातंय। मात्र मुजोरी करणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या गुंडांना सामोपचार हा शब्दच ठाऊक नसावा। कायद्याचा धाक तर नसतोच, त्यामुळे ते कायदा हातात घेत असे गुन्हे करतात। आता या टोळक्याला कायदा काय अद्दल घडवतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। घरातलं लग्न म्हटलं की खर्च आलाच आणि आयुष्यभर कमवलेली अर्ध्याहून जास्तीची कमाई या लग्नात निश्चित वापरली जाते। घाम गाळून कष्टानं कमवलेल्या या पैशांची किंमत त्या झिजलेल्या हातांनाच माहिती असते। पण चोरांचं काय? त्यांना कुठे फरक पडतो या भावनांचा? आता हेच बघा, ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधली। या लग्नाच्या वरातीत एक चोर आलाय आणि आयुष्यभराची कमाई अगदी क्षणार्धात लुटून निघून गेलाय। नवरदेवाच्या भावाकडे असलेले पैशांनी भरलेली ही बॅग होती। या चोरट्यांनी ती हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढलाय। अनेक ठिकाणी सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय आणि या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक, लहान मुलं जखमी झाली आहेत। काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय, पण तरी सुद्धा प्रशासन काही ठोस निर्णय घेत नाहीये। अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये। एका सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आणि त्याच्या भीतीने एक महिला 10 फूट उंचीवरून पडली। या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे, तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। यावेळी नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरलेली आहे। रस्ता ओलांडत असताना सावधानता आपण बाळगतो, मात्र असं करून सुद्धा कधी कधी अपघात होतोच। झालंय असं की आग्राच्या फतेहाबादमध्ये एक महिला रस्ता ओलांडताना आपल्याला दिसतेय।
आणि तिला एका ऑटोनं एक जोरदार धडक दिली आहे, ज्यामुळे अपघात झाला. महिलेला धडक दिल्यानंतर ऑटो पलटी झाली आणि महिला गंभीर जखमी झाली आहे. तर जखमी महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. त्यामुळे रस्ता ओलांडताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे, पण वाहनांनी सुद्धा वेगावर ताबा ठेवणंही तितकंच आवश्यक आहे.